स्वागतम स्वागतम सुस्वागतम. विघ्नार्थ गणित आणि महासरस्वतीला प्रणाम करून मी आपल्या समोर अत्यंत महत्वाच्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. गोष्ट सांगण्यापेक्षा जीवनाची सत्यता तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि विनंती करणार आहे की माणूस मेल्यानंतर जगातला कुठलाही व्यक्ती असो, मग तो नेल्सन मंडेला असो, इंदिरा गांधी असो किंवा सामान्य मजूर असो, त्याला एकतर मेल्यानंतर जाळतात किंवा गाडतात किंवा काही ठिकाणी परंपरेनुसार नदीमध्ये शरीर सोडून देतात. म्हणजेच काय की हे शरीर मेल्यानंतर किती मोठा असो तो व्यक्ती, राजा असो का तो मजूर असो, ते शरीर नष्ट होणारच आहे. मग माझं म्हणणं एक आहे, तर हे शरीर इतरांच्या कमाईत असेल तर या शरीराचं दान का करण्यात येऊ नये. मी चेतन उचितकर, वाशिम जिल्हा म्हणजे अकोल्याजवळ वाशिम इथून एक कंदुपुरा नावाचं एक छोटस गाव आहे. त्या वाशिम जवळ एक छोटेसे खेडेगाव मी राहतो. मी जन्मांध आहे आणि तुमच्या डोळ्यांनी मला दिसत नाही. मित्रांनो, माझी विनंती आहे की तुम्ही 1 मिनिटासाठी डोळे लावा, डोळे बंद करा आणि अंधार काय असते हे अनुभवा. मग डोळे लावून बघितले? 1 मिनिट तुम्ही डोळे लावू शकत नाही, कारण की तुम्हाला अंधाराची भीती वाटते आणि मला अख्ख्या आयुष्यात अंधारात राहावं लागतं. तर मला होणारा जीवाचा त्रास तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. परंतु मी कुठल्या प्रकारचा अंध मुलगा आहे म्हणून मी रडत बसलेलो नाहीये, मी रडत बसणार नाहीये. मला 150 प्रकारच्या अत्यंत अर्थपूर्ण असलेल्या कथा पाठ आहेत. माझ्या आजीने त्या मला पाठ करून घेतल्या. मी अनेक प्रकारचे जनरल नॉलेजची माहिती देऊ शकतो. मी अनेक प्रकारच्या गणित तुम्हाला ते शिकवून सोडून दाखवू शकतो. या देशाची सेवा करण्यासाठी मग कलेक्टर किंवा एखाद्या महाविद्यालयाचा डायरेक्टर असेल हे माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे आई वडील, माझी आजी आणि माझी बहीण सर्व मदत करत असतात. मित्रांनो, महत्वाच्या मुद्द्याकडे आपण येऊया की तुम्हाला नेत्रदान करण्यासाठी अडचण कोणती आहे. मला तरी वाटते की अडचण कुठल्या प्रकारची असू शकत नाही. अंधश्रद्धेपोटी काय लोकांना असं वाटतं की नेत्रदान होऊ नये, परंतु मी तुम्हाला शास्त्राचा सर्वात मोठा आधार देतो. ते म्हणजे 1000 वर्षापूर्वी दधीची नावाचे ऋषी होऊन गेले. दधीची खूप मोठे, अत्यंत मोठे साधन असलेले दधीची ऋषी यांनी आपल्या शरीराचं दान केलं. देशाची सेवा होण्यासाठी आपल्या शरीराचं दान दिलं आणि आपल्या शरीरापासून, हाडापासून शस्त्र बनवण्याची परवानगी दिली. मग दधीची ऋषींनी आपलं शरीर दान केलं, तर मग तुम्ही का ना आपल्या शरीराचं दान करू शकत. आणि याकरता माझी विनंती आहे, वाशिममध्ये ज्येष्ठ समाजसेवक आणि मासेटवाड्यांचे वडील बुरशीमित्र मासेटवा सर यांनी नेत्रदानाच्या चळवळ अभ्यास सुरू केलेला आहे. आणि माझ्या गावामध्ये सुद्धा अनेक लोकांनी निर्णय घेतलेला आहे आणि नेत्रदान झालेला आहे. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, याला नेत्रदानासाठी अजून कुठे नाहीये. तुम्ही जिल्हा सामान्य इस्पितळाच्या अधिकाऱ्याला एक फोन करायचा, त्यांची ॲम्ब्युलन्स येते. कुठलाही खर्च नाही, विद्रुप नाही. डोळे काढल्यानंतर चेहरा घाणेरडा दिसतो किंवा चुकीचा दिसतो असं काय नाही होत नाही. 15 मिनिटात ते दोन्ही डोळे काढून ते डोळे शिवतात
आणि ते डोळे आय बँकेला पाठवले जातात आणि 24 तासाच्या आत ते डोळे दोन नेत्र म्हणजे ज्याला दिसत नाही अशा दोन अंध व्यक्तीला ते दोन डोळे एक लावले जातात. म्हणजे दोन अंध व्यक्तीला जीवनामध्ये प्रकाश दिसणार आहे. इतकं मोठं मानकडे तुमच्या हातून होणार आहे आणि यासाठी बस एवढीच काळजी घ्यायची की माणूस मेल्यानंतर हाताने डोळे बंद करायचे, तिथे बर्फाचे तुकडे ठेवायचे किंवा ओला कपडा ठेवायचा आणि त्या रूम मध्ये जिथे मृत व्यक्ती असतो तिथे फॅन लावायचं नाही, अजिबात लावायचं नाही फॅन, म्हणजे डोळे सुरक्षित राहतात आणि डॉक्टरांना फोन करायचा. मित्रांनो, माझी विनंती आहे की ज्या नेत्रदानासाठी 1 रुपयाचा खर्च येत नाही, विद्युत येत नाही, ते नेत्रदान न करणे म्हणजे मूर्खपणा आहे, न करणे म्हणजे अंधश्रद्धाळू आहात, न करणे म्हणजे तुम्ही राष्ट्राची सेवा करायची नाही. अंध व्यक्तीबद्दल तुम्हाला कुठल्याही प्रकारचं प्रेम नाहीये हे मी ठामपणे सांगू शकेल. आणि खरोखरच अंध व्यक्तीसाठी आणखी संशोधन व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही संशोधन होण्यासाठी, दृष्टीदानासाठी, दृष्टी दिसण्यासाठी तुमचे नेत्रदान करण्याचा आजच संकल्प करा आणि तसं वागा. आणि आजूबाजूच्या लोकांना याविषयी तुम्ही आवाहन करा. माझे विचार मी माझ्या थोडच्या मोठ्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही माझे विचार समजून घेतले, शांततेने ऐकून घेतले, त्याबद्दल तुमचा फार फार आभारी आहे. खूप वेळ गेला डॉक्टर.